नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर पूज्य श्री श्री रविशंकर यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोचवते. तुमचा जीवनसाथी कोण आहे असा प्रश्न विचारल्यानंतर याचं उत्तर काय येऊ शकतं? आई, बाबा, नवरा, बायको, मुलगा, मुलगी की मित्र? यापैकी या प्रश्नाचं उत्तर कोणतंही असू शकत नाही. आश्चर्य वाटलं ना? तर आपल्या जीवनाचा खरा जीवनसाथी आहे ते आपलं शरीर. एकदा का आपल्या शरीराचं प्रतिसाद देणं थांबलं की आपल्याबरोबर कोणीही नसतं. आपण आणि आपलं शरीर जन्मापासून मरेपर्यंत एकत्र राहतं. मग आपण आपल्या शरीरासाठी काय करतो ही जबाबदारी आपल्याकडे, की आपल्या शरीराची आपण जितकी काळजी घेऊ तितकं शरीर आपली काळजी घेईल. म्हणजे आपण काय खातो, तंदुरुस्त राहण्यासाठी काय काय करतो, ताणतणावाचा सामना कसा करतो, आपल्या शरीराला आपण किती विश्रांती देतो, त्यावर आपलं शरीर प्रतिसाद देईल. म्हणूनच आपण हे कायम लक्षात ठेवायला हवं श्रोते हो. आपलं शरीर हा आपला एकमेव कायमचा पत्ता आहे ज्यात आपण राहतो. आपलं शरीर ही आपली मालमत्ता आहे आणि त्याचबरोबर आपलं दायित्वसुद्धा, जी इतर कोणाशी आपण शेअर करू शकत नाही. आपलं शरीर ही आपलीच जबाबदारी आहे, कारण आपलं शरीर हे आपल्या आयुष्याचा खरा जोडीदार असतो. म्हणूनच आपण तंदुरुस्त राहायला हवं, स्वतःची काळजी घ्यायला हवी. पैसा तर काय येतो आणि जातो. नातेवाईक आणि मित्र हे सुद्धा कायमस्वरूपी नसतात. आपल्या शरीराला आपल्याशिवाय कुणीही मदत करू शकत नाही आणि आपल्याला सुद्धा आपल्या शरीराशिवाय कोणीही मदतीला येऊ शकत नाही. म्हणूनच आपण एवढंच करायला हवं. आपल्या फुफ्फुसांसाठी प्राणायाम, मनासाठी ध्यान, शरीरासाठी योगा, हृदयासाठी चालणं, आपल्या आतड्यांसाठी चांगलं अन्न, आत्म्यासाठी चांगले विचार आणि जगासाठी चांगलं कर्म. काय पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.